मुंबईतील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे आता रवाना झाले आहेत। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनासाठी समन्वयक अंतरवालीकडे रवाना झालेले आहेत। मुंबईतील मराठा समन्वयक मनोज जरांगेंशी चर्चा करतील। जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील हे समन्वयक म्हणाले। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेले। दत्ता, आपण बघतोय मुंबईतले समन्वयक जे आहेत ते आता अंतरवालीकडे रवाना झालेले आहेत। आज जरांगेंशी ते भेट घेणार आहेत। नक्कीच सुमित, मुंबईतील अनेक समन्वयक जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत दाखल होणार आहेत आणि साधारणपणे 1 वाजता या सगळ्या समन्वयकांसोबत मनोज जरांगे यांची बैठक सुद्धा होणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 20 तारखेला मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत। तर मुंबईमध्ये प्रत्यक्ष मराठा समाजाचं वादळ दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणचे रूट कुठले असावेत, मैदान कुठलं असावं, कुठलं मैदान मिळणं सोयीचं जातं, इतक्या मोठ्या प्रमाणात येणारे लोक कुठल्या मैदानात थांबू शकतात, त्यांना आसपास कुठेतरी पाण्याची व्यवस्था आहे का आणि इतर सगळ्या गोष्टीची उपलब्धता कुठे होईल या संदर्भातली चर्चा होणार आहे। त्या संदर्भातला संवाद साधण्यासाठीच ही सगळी बैठक बोलवण्यात आलेली आहे। मुंबईतल्या समन्वयकांना येण्यासाठी मनोज जरांगे यांनी आवाहन केलं होतं, त्याला प्रतिसाद देत असंख्य समन्वयक जे आहेत ते अंतरवालीमध्ये येणार आहेत आणि 20 तारखेला नक्की मनोज जरांगे यांचं नियोजन मुंबईतलं कसं असेल हे आज स्पष्ट होणार आहे। ही बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली संपूर्ण माहिती सुद्धा देणार आहेत आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने जाण्याचा जो निर्णय आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला असेल। खरं तर मुंबईमध्ये आझाद मैदान मिळावं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आझाद मैदान जर नाही मिळालं तर तेवढ्याच मोठ्या तुलनेचं चांगलं मैदान कुठं असेल यावरती सुद्धा चर्चा होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीनंतर मुंबईमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन कोण्या ठिकाणी होईल आणि ते कोणत्या दिशेने मुंबईमध्ये दाखल होईल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।